नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत नवोदय त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न। चला तर बघूया। दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया, डेसिमल फ्रॅक्शन अँड बेसिक ऑपरेशन ऑन देम बघू। स्वाध्याय 1.4 त्यातील पहिला क्वेश्चन आहे 144.144 ला 12 ने भागल्यास भागाकार किती येईल? व्हॉट इज द क्वेश्चन व्हेन 144 डिवाइड 144.144 डिवाइड बाय 12। आता बघा, हा डेसिमल पॉइंट आहे, तो आपल्याला काढून टाकायचा असेल तर आपण काय करणार, दिलेला नंबर डायरेक्टली राईट करून घेणार डिनॉमिनेटर पण। आता आपण युनिट, टेन्स आणि थाउजंड, युनिट, टेन्स, थाउजंड, एकक, दशक आणि शतक असे 3 डिजिट काढलेले आहेत, म्हणजेच आपण डिनॉमिनेटरला 1000 ने डिवाइड, न्यूमरेटरचे पॉईंट काढले की डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं आणि डिनॉमिनेटरचे पॉईंट जर काढले तर न्यूमरेटरला डिवाइड करायचं। मग जर आपण 12 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल 12 1 12, 12 1 12, रिमेनिंग 2 राहिले, 12 2 24, डिवाइड होत नाही 1 ला म्हणून 0, 12 1 12, 12 2 24, म्हणजेच आपल्याला आन्सर मिळेल 12,012 आणि डिवाइडचा 1000। आता आपण डिवाइडला 1000 आलेला आहे, तो 0 3 डिजिट नंतर न्यूमरेटरला 0 देणार, 1 2 3, मग 0 देताना कुठं करणार 1 2 3 मीन्स 12 नंतर, म्हणजेच आपला आन्सर काय येणार आहे 12.012। हे आपलं करेक्ट आन्सर असेल, ऑप्शन नंबर बी। चला सेकंड क्वेश्चन बघूया। 0.4 अपॉन 0.04 प्लस 0.04 डिवाइड 0.4। इथं पण आपण त्यांचे डेसिमल पॉईंट काढणार आहेत। काय करणार, दिलेले नंबर डायरेक्टली लिहून घ्यायचे, डेसिमल पॉईंट काढून न्यूमरेटरमध्ये आपण अंशामध्ये किती डिजिट करतोय, हा युनिट प्लेस म्हणजे 1, मग डिनॉमिनेटरने तेवढ्याने मल्टिप्लाय करणार, युनिट प्लेस 1 डिजिट हे करतोय। नंतर युनिट आणि टेन्स प्लेस, टेन्स मीन्स 100 प्लेसला, म्हणजेच आपल्याला काय मिळेल 100 प्लस, इथे पण आपण तेच करणार, न्यूमरेटरमध्ये जेवढे डिजिट असतील तेवढे 1 वर 0 घेणार, म्हणजे आपल्याला मिळेल इंटू 10 इंटू 100, 4 4 कट झाले, 0 पण कट झाला आहे, आपल्याकडे कोण राहिले आहेत फक्त 10/1 प्लस 1/10, आणि यांचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 10 10 जा होतील 100, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 10 10 जा 100 1/10, 10 10 जा 100, आणि नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 × 1 प्लस 1/10, आपण किती आहेत 10 आहेत, म्हणजे आपल्याला मिळेल प्लस 1/10 इज इक्वल टू 100 अँड 1/10। आता इथे हा पॉईंट काढतोय, म्हणजे पॉईंट देताना कुठे देणार आपण 1 0 आणि पॉईंट आणि नंतर 1, म्हणजे आपला आन्सर येणार आहे 10.1, ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। दिलेले नंबर्स आहे त्यांची आपल्याला बेरीज विचारली, व्हॉट इज द सम ऑफ 6.666 नंतर 6.66 6.06, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहिलं आणि बाकी डिजिटच्या खाली डिजिट। आता ह्या 6 नंतर आपल्याला कोणीच नाही आहे, तो 6 आपण ॲज इट इज राईट करणार, 6 3 जा होतात 18, कॅरी 1, 6 2 जा 12 प्लस 1 13, कॅरी 1, पॉईंटच्या तिथे पॉईंट, आणि आपल्याला मिळेल 19.386, हे कुठं दिसतंय ऑप्शन नंबर बी मध्ये आपलं करेक्ट आन्सर मिळतं आहे। चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे। अब जर 154 × 18 इज इक्वल टू 2722 तर 27.72 डिवाइड 1.8 चे मूल्य काय, आपल्याला त्याची व्हॅल्यू फाइंड करायची। आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर ते आपल्याला जास्त वेळ लागणार आहे। तर आपल्याला काय दिलेलं आहे, तर 154 × 18 इज इक्वल टू
2772 आणि आपल्याला त्यांचं डिवायडेशन विचारलं आहे, म्हणजेच आपल्याला मिळणार आहे 2772 डिवाइड आपण 18 केलं तर त्याचा आन्सर किती मिळणार 154 मिळणार. आता बघू आपल्याला काय विचारलं आहे, तर ते आहे 27.72 डिवाइड 1.8. आपण यांचे जर पॉईंट काढले तर आपल्याला काय मिळेल 2772 अपॉन 18. न्यूमरेटरचे जेवढे पॉईंट काढले तितके डिजिटवरती म्हणजे 10 आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरचे इथं पॉईंट नंतर 2 डिजिट होते म्हणून इथं 100 घेतला, इथे पॉईंट नंतर 1 डिजिट म्हणून 10 घेतला. आता बघा आपलं याचा ॲन्सर हा जो नंबर आहे याचा ॲन्सर आपल्याला इथं दिसतं आहे ते किती आलं आहे 154. म्हणजे आपण याच्या ऐवजी 154 लिहू शकतो. मग आपण लिहिणार 154, हे 0 कट होतील 10 10, मग डिनॉमिनेटरला कोण राहिला 10, मीन्स आपण जर डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल 15.4. हे आपलं करेक्ट ॲन्सर असणार आहे 15.4. चला तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. सॉल्व द गिवन एक्सप्रेशन. जर दिलेलं एक्सप्रेशन जर आपण सॉल्व केलं तर काय मिळेल, एक्सप्रेशन काय आहे 7.2 प्लस 4.8 अपॉन 5.6 मायनस 3.2. तर हे काय मिळेल बघा, आपण 7.2 प्लस 4.8 केलं, पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला, 8 प्लस 2 होता 10, कॅरी 1 आला, पॉईंटच्या तिथे पॉईंट दिला, 7 5 12 होतात. म्हणजे ह्या न्यूमरेटर आपल्याला किती मिळतो 12.0 मिळतो. किती मिळतो 12.0. आणि आपण जर 5.6 मायनस 3.2 केलं, पॉईंटच्या तिथं 0.4 मायनस 2 केलं तर 6 मायनस 2 केलं तर ते मिळेल 4 आणि हा मिळतो आहे 2, म्हणजे हा मिळेल 2.4. आता इथं आपल्याला काय मिळतं आहे 12 डिवाइड 2.4 आणि ह्या 2.4चा जर आपण पॉईंट रिमूव्ह केला डेसिमल पॉईंट तर तो काय मिळेल आपल्याला 12 इंटू 10. न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये पॉईंट असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरमध्ये घेऊन हा मिळेल 24, मीन्स मिळेल 12 1 जा 12, 12 2 जा 24, 2 1 जा 2, 2 5 जा 10 इज इक्वल टू 5 आपला ॲन्सर येईल. तेच आपण कसं लिहू शकतो 5.0, म्हणून आपलं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. चला बघा पुढचा प्रश्न. इन ब्रॅकेट 0.3 प्लस 0.5 डिवाइड 0.2 आणि होल डिवाइड इन ब्रॅकेट 0.2 प्लस 0.3 ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड 0.5. याचा आन्सर काढायचा. आपण ब्रॅकेट सॉल्व केला तर आपल्याला काय मिळणार आहे 0.8 डिवाइड 0.2 आणि हे मिळेल 0.5 डिवाइड 0.5. आता आपल्याला इथंच लक्षात आलं आहे 0.5ला डिवाइड केलं तर ते 1 मिळणार आहे आणि 0.8 डिवाइड 0.2 केलं तर तेच 8.2. दोन्हीकडं सेम डिजिट आहे म्हणून आपण हे कारण डायरेक्ट घेणार 2 1 जा 2, 2 4 जा 8, म्हणजेच आपल्याला याचा आन्सर काय मिळणार आहे इज इक्वल टू 4. काय मिळते मिळेल 4 आन्सर. ओके 4.00 ऑप्शन नंबर ए आपलं करेक्ट आहे. दिलेलं एक्सप्रेशन आहे त्याची सम बेरीज विचारली, त्याची काय विचारली ॲडिशन विचारली. मग पॉईंटच्या खाली आपण पॉईंट लिहिणार. दिलेला नंबर आहे 6.6 प्लस 6.06 प्लस 6.006 प्लस 66.6006 6 प्लस 0 6 प्लस 6 12, कॅरी 1 आला, पॉईंटच्या तिथं पॉईंट देणार 25 मिळेल आपल्याला. 2 कॅरी आला तर 85.266 हे आन्सर कुठं दिसते तर ऑप्शन नंबर बी मध्ये आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय दिलेलं आहे. दिलेलं काय आहे तर 4137 डिवाइड 1.75 इज इक्वल टू 2364. हे आन्सर दिले आणि विचारताना काय विचारलं आहे 41.37 डिवाइड 17.5. आपण हा पहिले पॉईंट रिमूव्ह करणार कारण आपल्याला दिलेल्या याच्यात पॉईंट नाही, म्हणजे आपण लिहिणार 41
37 डिवाइड 17.5 इंटू 100. आता हे पण आपल्याला कुठं शिफ्ट करायचं आहे, 1 पॉईंट शिफ्ट करायचं आहे. इकडे जर शिफ्ट करतोय आपण इथे, तर तो काय करावा लागेल, त्याला डिवाइड. आपण त्या नंबरला काय करणार, डिवाइड करणार. म्हणजेच तो आपण कसा लिहू शकतो, 4137 अपॉन 17.5चा आपल्याला 1.75 करायचं आहे. त्याला आपण इंटू 10 का 10 घेणार, तर इथं आपल्याला 10/10 मिळणार आहे आणि तोच आपण 10 घेणार. म्हणजेच तो आपल्याला मिळेल 10 आणि हा आपला रिमेनिंग 100. याचा ॲन्सर बघा, हा जो दिसतो याचा ॲन्सर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे काय आहे ते, तर ते इथं ॲन्सर दिसतं आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, जो सर्कल केला आहे त्याच्याऐवजी आपण लिहू शकतो 2364 आणि डिवाइड किती होतील मग हे 1000. आता खाली 3 डिजिट आहे म्हणून इथं ॲन्सरमध्ये पण 3 डिजिट, म्हणजे ॲन्सर येईल 2.364. ऑप्शन नंबर बी हे आपलं करेक्ट ॲन्सर असेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.